नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी फ्लो अपडेट्सवर। जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि विशेषतः कृषी किंवा पशुसंवर्धन विभागात काम करण्याची तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे। बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या पशुधन पर्यवेक्षक म्हणजेच लाईव्हस्टॉक सुपरवायझर पदाच्या भरतीबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि अधिकृत अपडेट समोर आलेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अधिकृत पत्राबद्दल, रिक्त पदांच्या संख्येबद्दल आणि तुमच्यासाठी असलेल्या सुवर्ण संधीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा। आर्टिकल मराठी स्वरूपात रीड करण्यासाठी फर्स्ट लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये। तसेच व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता, तिथेही आम्ही अपडेट्स, डॉक्युमेंट्स शेअर करत असतो। मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही हे जे पत्र पाहत आहात ते राज्याच्या मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी आमदार श्रीमती मंजुळा गावित यांना दिलेले अधिकृत पत्र आहे। याची तारीख होती 13 मार्च 2026। नुकत्याच विधानसभेत झालेल्या अर्थसंकल्पीय अनुदानावरील चर्चेनुसार ही माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। या पत्रातील सर्वात महत्त्वाचा आणि आपल्या कामाचा मुद्दा म्हणजे रिक्त पदांची संख्या। यानुसार 2 टप्प्यात किंवा 2 स्तरावर पदे भरली जाणार आहेत ही आपल्याला माहिती यातून मिळते। पहिला जो टप्पा आहे, राज्यस्तरीय दवाखान्यांमध्ये पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील 374 रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे। आणि दुसरा मुद्दा आहे, सर्वात मोठा आकडा म्हणजे जिल्हा परिषदांच्या अखत्यारीत मंजूर पदांपैकी तब्बल 1700 रिक्त पदे भरण्याबाबत ग्रामविकास विभागाला कळवण्यात आलेले आहे। म्हणजेच मित्रांनो, एकूण विचार केला तर 2000 पेक्षा जास्त पदांची मेगा भरती लवकरच पाहायला मिळू शकते। आता विद्यार्थ्यांसाठी संधी आणि पात्रता आपण पाहूया याच्यामध्ये। तर बघा, याच्यामध्ये आपण पाहू शकता की तब्बल 1700 पदे जिल्हा परिषद स्तरावर भरली जाणार असल्यामुळे ग्रामीण भागात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे। या पदासाठी साधारणपणे 10वी किंवा 12वी उत्तीर्ण आणि त्यासोबतच पशुधन व्यवस्थापन किंवा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन, ज्याला लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट किंवा डेअरी डिप्लोमा म्हणतात, अशी पात्रता लागण्याची दाट शक्यता असते। ज्या विद्यार्थ्यांकडे ही शैक्षणिक पात्रता आहे त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागणे गरजेचे आहे, कारण जेव्हा जाहिरात येईल तेव्हा अभ्यासाला फार वेळ मिळत नाही। मित्रांनो, स्पर्धा मोठी असणार आहे हे नक्की, त्यामुळे केवळ जाहिरातीची वाट पाहत बसू नका, तुमचा बेस पक्का करा। जिल्हा परिषदेच्या पॅटर्ननुसार मराठी, इंग्रजी व्याकरण तसेच सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा अभ्यास चालू ठेवा। याशिवाय पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी तांत्रिक विषय जे असतात ते खूप महत्त्वाचे असतात, त्यावर आत्तापासूनच फोकस करा। भविष्याचा विचार केला तर पशुसंवर्धन क्षेत्रात सरकार सध्या खूप मोठ्या योजना राबवत आहे, त्यामुळे या क्षेत्रात नोकरीची सुरक्षितता आणि प्रगतीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत। तर मित्रांनो, ही एक अत्यंत पॉझिटिव्ह बातमी आहे। शासनाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे भरती प्रक्रिया लवकर मार्गी लागेल अशी आशा आहे। तुम्ही तुमचा अभ्यास जोमात सुरू ठेवा। जर तुम्हाला पशुधन पर्यवेक्षक या पदाच्या सविस्तर अभ्यासक्रमावर किंवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांवर व्हिडिओ हवा असेल तर मला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच डिस्क्रिप्शनच्या इम्पॉर्टंट लिंक्स चेकआउट करायला विसरू नका। ऑल द इम्पॉर्टंट links are in the description, so don't forget to check out. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग।